दिल्लीमधल्या प्रचारानं आता सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय। आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टीका करताना अतिशय असभ्य भाषा वापरली आहे। बीसीआय बाबत बेदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गुजरातच्या बाबाजींचा ठुल्लू मिळाल्याची मुक्ताफळं विश्वास यांनी उधळली आहेत। हे सांगताना अतिशय असभ्य अंगविक्षेप करण्यातही त्यांना काहीही वाटले नाही। त्यांच्या या टीकेविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे, तर भाजपच्या महिला नेत्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे। विश्वास यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। विश्वास यांचा कसा तोल सुटलाय ते तुम्हीच पहा। आपको याद नहीं है अन्ना आंदोलन के वो दृश्य, जब मैं उनके पीछे खड़ा होता था और वो आगे खड़ी होती थी। हमारी बड़ी बहन, हमने उनके जूते सीधे किए, हमने उनको गर्म पानी ला कर दिया जब उनका गला खराब हुआ। मुझे आश्चर्य होता है बदल कैसे गई। उन्होंने कहा था 8 महीने पहले कि जो सरकार सीबीआई को आजाद नहीं करती वो सरकार भ्रष्टाचार को बढ़ावा दे रही है। आपको याद है उनके भाषण अन्ना हजारे मूवमेंट के दौरान, याद है? बोलती थी वहां से सीबीआई, इंडिपेंडेंट सीबीआई, हमको इंडिपेंडेंट सीबीआई लेनी है। अन्ना जी कहते हैं हमको इंडिपेंडेंट सीबीआई से नीचे कुछ नहीं लेना है। मिल गई इंडिपेंडेंट सीबीआई। क्या मिला? गुजरात वाले बाबा जी का ठुल्लू मिल गई इंडिपेंडेंट। विरोधात भाजपमधून अतिशय जळजळीत प्रतिक्रिया उमटल्यात। काय उमटल्यात प्रतिक्रिया ते पाहूया। पब्लिक स्पेसेस में आम आदमी पार्टी के मंचों से किया जा रहा है, खास तौर से उनकी सीनियर लीडरशिप के द्वारा, वो भी अरविंद केजरीवाल की मौजूदगी में बेडरूम में सोने जैसी बात, इतनी अभद्र भाषा का प्रयोग करना एक ऐसे पब्लिक मंच से जहां महिलाएं उपस्थित होती हैं, बच्चे होते हैं, परिवार के लोग होते हैं, और आप भाजपा के बारे में ऐसी बात कह रहे हैं। भाजपा में महिलाएं हैं, भाजपा की जो पूरा कमान संभाल रही है वो एक महिला नेता है किरण बेदी। तो मुझे लगता है बहुत ही आपत्तिजनक है। जिस प्रकार से जिस तरह के अभद्र शब्दों का प्रयोग, जिस तरह की वल्गर लैंग्वेज का उपयोग आम आदमी पार्टी के लोग दिल्ली के चुनाव के प्रचार प्रसार में कर रहे हैं, इस तरह की भाषा का प्रयोग दिल्ली की आबो हवा के लिए, दिल्ली की संस्कृति के लिए और किसी भी सभ्य मनुष्य के लिए वो ठीक नहीं है। हमारा कंप्लेंट दिया है ना सिर्फ ये मुद्दे पे, लेकिन पिछले 5 मुद्दे पे, जहां इलेक्शन फंडिंग को भी लेके उन्होंने अभी तक अपने रिटर्न्स भी नहीं फाइल किए हैं। तो जल्द से जल्द कार्रवाई और कड़ी से कड़ी संकेत हम चाहते हैं। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून काय स्पष्टीकरण दिले ते पाहूयात। मी किरण बेदींना नेहमीच किरण दीदी किंवा ताई असं संबोधलंय। होय, मी किरणजींना राजकारणाचं शुद्धीकरण, पारदर्शकता, सीबीआयची स्वायत्तता, लोकपाल इत्यादी विषयांवर सभेदरम्यान प्रश्नही विचारलेत। आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अतिशय पातळी ओलांडलेली आहे कुमार विश्वास यांनी या प्रचाराच्या रणधुमाळीत। तुम्ही काय सविस्तर माहिती सांगाल, काय नेमकं बोललेत? कुमार विश्वास यांनी आज भाषण केलं आणि या भाषणामध्ये प्रचारादरम्यान काही असभ्य शब्द सुद्धा वापरलेले आहेत। खालच्या दर्जाचे हे शब्द वापरण्यात आलेले आहेत। मात्र कॉमेडी शो मध्ये ते शब्द खपून जातात, परंतु एका राजकीय प्लॅटफॉर्मवर एक नेते म्हणून असताना किंवा नेते म्हणून किंवा उमेदवार म्हणून, कॅन्डिडेट म्हणून बोलताना हे शब्द वापरू नये किंवा असे संकेत असतात। मात्र कुमार विश्वास यांनी काही असभ्य शब्द वापरले, तर त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी भाजपनं मागणी केलेली आहे। शाहनवाज हुसेन जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आप पार्टी आणि कुमार विश्वास हे जे आहेत ते महिला विरोधी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार आहोत। त्याचबरोबर पोलिसांमध्ये सुद्धा FIR दाखल करण्याची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि FIR दाखल करण्यासाठी महिला विंगच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत। यामुळे
त्यामुळेच एकंदरीतच की संकट जे आहे केजरीवाल यांच्या समोरचं किंवा आप पक्षासमोरचं आणि कुमार विश्वास यांच्या समोरचं ते वाढतच जाणार आहे. ही जी भाषा होती ती काही सध्या नव्हती आणि ज्या प्रकारे आपण आता व्हिडिओ क्लिप दाखवलेली आहे कॉमेडी शो मधून सुद्धा अशा भाषा वापरल्या जात होत्या. तेव्हा सुद्धा त्यांच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेण्यात आलं होतं. कपिल शर्मा याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. मात्र आता यावेळेस निवडणूक आयोग आहे आणि आचारसंहिता आहे. कॉमेडी शो वेगळा असतो आणि राजकारण हे वेगळं असतं आणि जेव्हा काही मुद्दे सांगत असतात जनतेला तेव्हा अशा भाषेची नक्कीच रामराजे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्याला फोन लाईन वरून अंजनी दमानी या नेत्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत. अंजनी जी, आपण बघितलं की कुमार विश्वास यांनी असभ्य भाषेत मोदींवर बेदींवर टीका केलेली आहे. काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की कुमार विश्वास यांनी जी टीका केली, ज्या बेदींना ते म्हणाले की तुम्ही आतापर्यंत आरटीआयची मागणी करत होता, तुम्ही सीबीआय इंडिपेंडंटची असण्याची मागणी करत होता, तुम्हाला विसल ब्लोअर प्रोटेक्शन बिल हवं होतं, ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल हवं होतं, तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी होती, प्रत्येक पार्टीने वेबसाईटवर खर्च टाकावे असं वाटत होतं. पण अचानक तुम्ही बदललात ते कशासाठी? सत्तेसाठी का त्या मानासाठी का त्या सीएमच्या पोस्टसाठी? प्रत्येकाचा बोलण्याचा नक्कीच अंजलीजी, पण तुम्ही एकदा ऐका नेमकं कुमार विश्वास काय म्हणाले ते आणि त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया ते सांगा. आपको याद नहीं है अन्ना आंदोलन के वो दृश्य जब मैं उनके पीछे खड़ा होता था और वो आगे खड़ी होती थी? हमारी बड़ी बहनें हमने उनके जूते सीधे किए, हमने उनको गर्म पानी ला कर दिया जब उनका गला खराब हुआ. मुझे आश्चर्य होता है बदल कैसे गई. उन्होंने कहा था 8 महीने पहले कि जो सरकार सीबीआई को आजाद नहीं करती वो सरकार भ्रष्टाचार को बढ़ावा दे रही है. आपको याद है उनके भाषण अन्ना हजारे मूवमेंट के दौरान? याद है? बोलती थी वहां से सीबीआई, इंडिपेंडेंट सीबीआई. हमको इंडिपेंडेंट सीबीआई लेनी है. अन्ना जी कहते हैं हमको इंडिपेंडेंट सीबीआई से नीचे कुछ नहीं लेना है. मिल गई इंडिपेंडेंट सीबीआई. क्या मिला? गुजरात वाले बाबा जी का ठुल्ली मिल गई इंडिपेंडेंट. अंजलीजी, आपण ऐकलत की अतिशय असभ्य भाषेमध्ये त्यांनी हे टीका केलेली आहे किरण बेदींवरती. तुम्ही एक महिला आहात, ही टीका तुम्हाला काय योग्य वाटते का? काय सांगाल? नाही, मला तुमच्या याचं गंमत वाटते की तुम्हाला या शब्दांची टीका वाटते आणि ज्या अण्णांना भाजपने आता छान ठणठणीत असताना ज्यांना हार घातला त्या बीजेपीचं कौतुक करावंसं वाटतंय, त्या किरण बेदींचं कौतुक करावंसं वाटतंय. मला त्यांना जेवढ्या होईल तेवढ्या स्ट्रॉंग शब्दात मी त्यांच्या प्रत्येक मुवमेंटचा, त्यांच्या प्रत्येक मूवचा मी निषेध करते. जर आज कुमार विश्वास जे म्हणाले असतील तर ते एक विनोदी कवी आहेत, तर त्यांनी ज्या भाषेत बोललं तर त्यांना माहिती. मी स्वतः अशा भाषेत कधी बोलले नसते आणि मला ते आवडतही नाही. पण आज जे किरण बेदी करताय ते कितपत योग्य आहे याचाही विचार लोकांनी करावा. नक्कीच अंजलीजी, पण आम्ही कोणाचेही कौतुक करत नाहीये. इथे भाषेचा प्रश्न आहे. असभ्य भाषेमध्ये कुमार विश्वास यांनी टीका केलेली आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक महिलावरतीच टीका केलेली आहे आणि तुम्ही देखील एक महिलाच आहात. मी पुन्हा माझं हे रिपीट करते, मला वैयक्तिक असं वाटतं की कोणी कोणावर टीका करू नये आणि वैयक्तिक टीका अजिबात करू नये. पण त्यात तेच मी सांगते तुम्हाला, आता राजकारण इतकं घसरत जात आहे. आत्ताच्या घटकेला जो भाजपनी कार्टून रिलीज केलं त्याच्यात अरविंद केजरीवालनी त्याच्या 2 मुलांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, मागे अण्णांचं चित्र आहे ज्याला हार घातलेला आहे. हे कितपत योग्य आहे याचं भाजपने उत्तर द्यावं. मला वैयक्तिकपणे असं वाटतं की कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याचा ची मस्ती करू नये, त्याचा कोणी मजा म्हणजे या सगळ्या गोष्टी राजकारणातून बाहेर राहिल्या पाहिजेत. या स्पष्ट नक्कीच अंजलीजी, म्हणजे थोडक्यात आता कुमार विश्वास यांनी माफी मागावी का किरण बेदींची? नाही, आता कोणी कोणाची माफी मागावी याचा आपण खूपच विचार केला तर मला वाटतं एक मोठी 1 तासाची डिबेट होईल त्याच्यावर. पण तुम्ही आपच्या नेत्या आहात. ते विनोदी कवी आहेत, त्यांना जे वाटतं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. हो, पण विनोदी कवी असणं आणि एका महिलेवरती असभ्य भाषेमध्ये टीका करणं हे योग्य आहे का? कुठला होता असभ्य शब्द? त्याच्यातला कुठला होता की बाबाजी का ठुल्लू म्हणणं हा शब्द असभ्य होता का? त्यांनी जे म्हटलं की तुम्हाला सीबीआय वेगळं हवं होतं आणि आज तुम्हाला ते नकोय, हे तुम्हाला काय म्हणजे त्यातले कुठले शब्द तुम्हाला आवडले नाही?
त्याचं मला जरा स्पष्टीकरण द्या. हं. नक्कीच नक्कीच. थोडक्यात काय तर याचं स्पष्टीकरण खरं तर कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून दिलेलं आहे. अंजलीजी, एकूणच ह्या चर्चेबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.